राज ठाकरे दाखल झालेले आहेत। राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत मनसेचा मेळावा पार पडतोय आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि मतदार याद्यांबद्दलच्या घोळाचा जो आरोप केला होता त्या संदर्भात कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शक सूचना मिळतील किंवा काय संबोधन केलं जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर तातडीनं पक्ष संघटना सज्ज ठेवण्यासाठी राज ठाकरेंनी हे पाऊल उचललंय असं बोललं जात आहे। उल्हास भोईर, सौ कस्तुरी देसाई, आगामी राजकीय घडामोडी आणि पक्षाच्या तयारीच्या दृष्टीनं गोरेगाव नेस्को इथं मनसेचा हा मेळावा पार पडतोय आणि या मेळाव्यातच सध्या राज ठाकरे दाखल झालेले आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्ते सध्या इथे उपस्थित आहेत। या क्षणाची ताजी दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। राज ठाकरे सध्या मेळाव्यासाठी दाखल झालेले आहेत। ही दृश्य आहेत मुंबईतल्या गोरेगाव नेस्को सेंटरची। या ठिकाणी कार्यकर्त्यांसोबत राज ठाकरे बोलणार आहेत, काय सूचना देत आहेत, काय मार्गदर्शन करतील याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं। युती संदर्भात काही बोलतायत का की अनेक काही इतर मुद्दे आहेत या संदर्भात देखील कळेल। त्याचसोबत निवडणूक आयोगावर जे आरोप करण्यात आलेत, मतदार याद्यांच्या घोळासंदर्भात जे आरोप करण्यात आलेत किंवा मतदार याद्यांमध्ये मतदारांचे दुबार नाव नोंदणी हा एक मुद्दा असेल, या सगळ्या मुद्द्यांवर राज ठाकरे आज बोलणार असल्याचं सांगितलं जात आहे। आणि या क्षणीची ही ताजी दृश्य तुम्ही पाहताय। मेळाव्यासाठी राज ठाकरे गोरेगावमध्ये दाखल झाले। या मेळाव्यात राज ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। त्याचसोबत दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळे युतीची घोषणा करणार आहेत का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण या मेळाव्यात राज ठाकरे नेमका कोणता बॉम्ब फोडतायत याकडेच अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। मुंबईत मनसेचा मेळावा पार पडतोय आणि राज ठाकरे कोणावर निशाणा साधतायत हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी कंबर कसली। त्यात मनसेचं देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याचं हे एक आयोजन आहे। मेळाव्यासाठी सध्या राज ठाकरे मुंबईतल्या गोरेगाव या ठिकाणी दाखल झालेले आहेत। नेस्को सेंटरमध्ये हा मेळावा पार पडतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।